चला मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण लोकसंख्या या टॉपिकला सुरुवात केलेली. लोकसंख्या या टॉपिकमध्ये आपण 3 सब टॉपिक बघितलेले आहेत. नंबर 1 लोकसंख्या विषयक सिद्धांत बघितलेला आहे. नंबर 2 लोकसंख्या विषयक धोरण पण बघितलेलं आहे. नंबर 3 लोकसंख्या विषयक संकल्पना बघितलेल्या आहेत. 3 मुद्दे क्लिअर केलेले आहेत काल. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो जनगणना प्रारंभ, भारतातील लोकसंख्या वाढीचे टप्पे, भारतातील लोकसंख्येचे वितरण आणि महाराष्ट्रातील लोकसंख्येचे वितरण. हे 4 मुद्दे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करायचे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जनगणना प्रारंभाबद्दल आपण पुढे जाऊ. आता हे बघा, जनगणनेची माहिती जमा करायला सुरुवात झाली 1749च्या कालखंडामध्ये. आणि 1749च्या कालखंडामध्ये ज्या देशांमध्ये जनगणना करायला सुरुवात झालेली त्या देशांमध्ये सगळ्यात पहिला जो देश येतो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की उत्तर अमेरिका आहे, इथे दक्षिण अमेरिका आहे, हा इथं युरोप खंड आहे, हा आफ्रिका खंड येतो, इथं हा असा भारत येतोय, इकडं ऑस्ट्रेलिया खंड आहे, इकडं अंटार्क्टिका खंड आहे, हा आशिया खंडाचा पार्ट येतो, इकडं युरोप खंड आहे. युरोप खंडाचा हा उत्तरेकडचा जो पार्ट आहे, या उत्तरेकडच्या पार्टमध्ये नॉर्वे, त्याच्याच पूर्वेला स्वीडन, त्याच्याच पूर्वेला फिनलँड, असे वेगवेगळे देश येतात बघा. उत्तर युरोपचा भाग म्हणतोय आपण. आणि या उत्तर युरोपच्या भागामध्ये स्वीडन नावाच्या देशानं पहिल्यांदा जनगणना करायला सुरुवात केलेली. ठीक आहे. आता स्वीडननं जनगणना करायला सुरुवात का केली, तर त्याचं प्रमुख कारण होतं की त्या देशाने पहिल्यांदा ही संकल्पना स्वीकारली होती की लोकांचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे. म्हणजे देशातल्या प्रदेशातल्या त्या लोकांनी जर विकास केला असेल तरच देशाचा विकास शक्य आहे. म्हणून जगातले पहिल्यांदा हे विचार मांडणारा देश होता की लोकांच्या विकासावर पहिलं भर देणं गरजेचं आहे, ऑटोमॅटिक देशाचा विकास होऊन जाईल. आजही आपली संकल्पना हीच आहे की देशाचा विकास म्हणजे लोकांचा विकास आहे. म्हणजे देशाचा विकास झाला की लोकांचा विकास होईल. अजूनही आपण याच मुद्द्यावरती आहे. आणि जगातल्या बहुतांशी देशांना हा विचार, अगोदरचा जो विचार आहे तो स्वीकारलेला आहे की लोकांचा विकास म्हणजे देशांचा विकास आहे. आणि लोकांचा विकास करायचा असेल तर वेगळे काही करण्याची गरज नाही, त्यांना रोजगार देण्याची गरज आहे. आणि त्यांचा स्किल वगैरे काय आहे, त्यांना कोणतं स्किल डेव्हलप करायला पाहिजेत, कोणतं स्किल या ठिकाणी त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि त्यानुसार कोणते व्यवसाय त्या पट्ट्यामध्ये चालू करायला पाहिजेत, याच्याबद्दलचं माहिती घेण्यासाठी लोकांचं आकडेवारी आपल्याकडे असणं गरजेचे आहे. आणि या हेतूनच मग स्वीडननं 1749च्या कालखंडामध्ये जनगणना करण्याची पद्धत सुरू केली. आणि यांचा फायदा त्यांना निश्चितच झाला. जशी लोकांची आकडेवारी आली, आपल्यासारखी काही तिकडे भरमसाठ लोकसंख्या नाही आहे, कोट्यवधी. या ठिकाणी 40 लाख, 50 लाख, 1 कोटी इथपर्यंत त्यांची लोकसंख्या आहे. त्यामुळे त्या लोकांचा प्रत्येकाचा डाटा त्यांच्याकडे जवळपास येतोय. सरकार निवडतानाही ते लोक जवळपास या ठिकाणी व्यवस्थित सरकार निवडतात. तरुण वयातलाच व्यक्तीला या ठिकाणी सरकारमध्ये पंतप्रधान पदावर नियुक्त करतात. जो पंतप्रधान पदावर येतो तो आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनासाठी कधीच येत नाही. तो त्याला माहिती आहे की आपण लोकांच्या विकासासाठी इथं आलेले 5 वर्ष करता, पण आपण आपले बिझनेस सांभाळून आपण आपलं या ठिकाणी हे 5 वर्ष करायचे, याच्यात उडताण होत असेल तर तेही राजीनामा देऊन टाकतात. त्यामुळं आपल्यासारख्या त्या राजगादीच्या खुर्च्यासाठी या ठिकाणी झटापटी त्या ठिकाणी चालत नाहीत. तर अशा प्रकारचे देश आहेत. त्या देशातले लोकही तशाच प्रकारचे व्यवस्थित आहे. म्हणजे आजही त्या ठिकाणी बघितलं त्यांचं दृढ उत्पन्न आपल्या कितीतरी पटीनं जास्त आहे. स्वीडनचं जर आपण घेण्याचा प्रयत्न केला तर जवळपास $60,000 प्रति व्यक्ती उत्पन्न त्या ठिकाणी लोकांचं आहे. आपलं $2,000 आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर आपल्या कितीतरी पटीनं त्यांचं उत्पन्न जास्त आहे. ते डॉलरमध्ये आहे. रुपयामध्ये जर रूपांतर केलं किती रुपये होतं ते विचार करा तुम्ही आणखी. उलट त्यांच्याकडे प्रत्येकाला 4 व्हीलर असायला पाहिजेत घरामध्ये. पण शक्यतो ते सार्वजनिक ट्रॅव्हलिंगचा वापर करतात, कारण त्यांना माहिती आहे वैयक्तिक गाड्यामुळे प्रदूषणात वाढ होते. आणि आपल्या देशाचं प्रदूषणासाठी आपण जर जिम्मेदार राहत असू तर याला अर्थ नाही. म्हणून ते लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात किंवा सायकलचा वापर करतात. तिथलं मंत्रिमंडळसुद्धा या ठिकाणी सायकलवरती मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे साहजिकच आहे ते लोक स्वतः बसूनच या ठिकाणी पर्यावरणाच्या डायरेक्शनला राहण्याचा विचार करतात. पेट्रोलचं उत्पादन त्यांच्याकडे पण होतं, पण त्यांना जेवढं लागतं तेवढंच काढतात. ते सगळं काय पेट्रोल काढून त्या देशांना विकण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कोळशाच्या उत्पादनावर त्यांनी पूर्णतः बंदी घातलेली आहे. म्हणजे या ठिकाणी ते स्वतःहून निसर्गाशी रिलेटेड वागणुकीचा प्रकार त्यांचा आहे. तुम्हाला माहिती असेल जगातली पहिली पर्यावरणवादीची बैठकसुद्धा इथंच भरलेली स्वीडनमध्येच 1972ला.
आणि तिथंच मग लक्षात आलं की जगभरामध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती करणं गरजेचे आहे. म्हणून मग 5 जून हा आपण 73 पासून पर्यावरण दिवस म्हणून साजरे करायला सुरुवात केलेली. तर अशा पद्धतीनं पुढच्या कालखंडातला विचार करणाऱ्या लोकांचा हा गट येतो असतो बघा. यांनी जनगणनेला करायला सुरुवात केली. आजही त्यांच्याकडे प्रत्येक व्यक्तीचा आरोग्याचा डाटा आहे. प्रत्येक व्यक्तीला कुठले कुठले आजार आहेत, त्याच्यानंतर कुठले कुठले स्किल आहे त्यांच्याकडे, कोणती साक्षरता आहे प्रकार त्यांच्याकडे आहेत, या ठिकाणी त्यांचे मानसिक आरोग्य काय, शारीरिक आरोग्य काय, या सगळ्यांचा डाटा त्यांच्याकडे असतो. तर अशा पद्धतीनं हे सरकार आहे, इथल्याची जनता असते बघा. मग याचा फायदा त्या ठिकाणी झाला आहे. त्याने वैयक्तिक जीवनावरती भर दिला आहे. म्हणून आजही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघा, मानवी विकास निर्देशांक, यामध्ये स्वीडन, नॉर्वे, आइसलँड, फिनलँड हे देश तुम्हाला पहिल्या 10 मध्ये दिसतील. आपला क्रमांक 120च्या खाली अजून आपलं वरती आलेलं नाही, 120च्या पलीकडेच आहे आपण. या वर्षी सुद्धा आपण 100 जवळपास 34 का काहीतरी क्रमांकावरती येतोय. म्हणजे या ठिकाणी लोकांचे विकास जेवढा करायला पाहिजेत त्यामध्ये आपल्याला माहिती आहे आरोग्याचा प्रश्न आहे, दरडोई उत्पन्न तर आहेच, त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य हे 3 मुद्दे मानवी विकास निर्देशांक काढण्यासाठी विचार केला जात असतो. या तिन्ही मुद्द्यामध्ये आपण बराच मागं पडलेलो आहे. 134वा क्रमांक आहे, म्हणजे 197 देशांचा काढलेला 134वा क्रमांक आपला आहे. तर यावरून हे छोटे छोटे देश बघा या ठिकाणी किती ते विकास, व्यक्तीच्या विकासाच्या डायरेक्शनला भर देतात. किती अणुबॉम्ब तयार केले, किती हायड्रोजन बॉम्ब तयार केले याचा ते विचार करत नाही. त्यांचं म्हणणं आहे जीवन जगण्याकरता आपल्याला ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या आपल्याकडे उपलब्ध आहे, तेवढ्यामध्ये जीवन जगण्याचा विचार करा. आणि म्हणून महात्मा गांधींचा जो विचार आहे, नेचर इज सफिशियंट फॉर एव्हरीबडीज नीड, नॉट फॉर एनीबडीज ग्रीड. म्हणजे निसर्ग प्रत्येकाचं जे काही जेवढं त्याला गरज आहे तेवढी ती गरज भागवण्याकरता सक्षम आहे, पण व्यक्तीचे हाव भागवण्याकरता तो कमी पडतोय. कारण तुमचे आमचे हाव संपत नाही, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, त्या हिशोबाने चालू राहते. तर अशा पद्धतीने हे देश येतात बघा. मग या देशाचा जनगणनेचा जो काही उद्देश होता तो साध्य झाला आणि याचाच परिणाम मग बाकीच्या देशांवरती झाला. बाकीचे देश मग विचार करू लागले. आता बाकी देशात लक्षात आलं की आपणही जनगणना करायला पाहिजेत. आणि यातून मग 1790च्या कालखंडामध्ये अमेरिकेने जनगणना करायला सुरुवात केली. आणि अमेरिकेनं दर 10 वर्षांनी जनगणना करण्याच्या पद्धती डेव्हलप केल्यात. आज जगातले बहुतांशी देश जगामध्ये दर 10 वर्षांना जनगणना करतात. भारत हे 10 वर्षांना जनगणना करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 1801ला ब्रिटिशांनी जनगणना करायला सुरुवात केली. ठीक आहे. ब्रिटिश म्हणजे ब्रिटन या ठिकाणचा हा देश येतो असतो. 1801ला सुरुवात केली आणि या ब्रिटिशांची जगभरावरती राजवट आहे. छोटे असलेल्या बेटाची राजवट होती एका कालखंडामध्ये. भारतावर सुद्धा त्यांचीच राजवट होती. आणि यांच्याच कालखंडामध्ये 1872ला ठीक आहे भारताची पहिली जनगणना करण्यात आलेली. या कालखंडामध्ये व्हाईसरॉय होते लॉर्ड मेयो. मेयोचा कालखंड होता आणि यांच्या कालखंडात भारताची पहिल्यांदा जनगणना करण्यात आली. ज्यावेळेस जनगणना करण्यात आली त्यावेळेस पाकिस्तान, भारत, बांगलादेश हा पूर्ण प्रदेश या ठिकाणी इंग्रजांच्या वर्चस्वाखाली होता. आणि या पूर्ण प्रदेशाची लोकसंख्या भरली होती त्यावेळेस 20 कोटी. म्हणजे 1872ला 20 कोटी झाली होती. आज या तिन्ही प्रदेशाची लोकसंख्या एकत्रित केली 200 कोटीवरती जाऊन पोहोचलेली. म्हणजे थोडक्यात काय 1872 पासून आतापर्यंत आपण 20 पटीनं म्हणजे जवळपास 10 पटीनं आपण या ठिकाणी लोकसंख्येमध्ये वाढ केलेली. 20 कोटीवरून 200 कोटीवरती जाऊन पोहोचलेलं आहे. त्यामुळे दुप्पट तिप्पट 4 पट नाही 20 पटीनं आपण जवळपास 10 पटीनं आपण पुढे गेलेलो आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. तर पहिली जनगणना मेयोच्या कालखंडात झालेली. त्याच्यानंतर मग 1881ला लॉर्ड रिपनचा कालखंड येतो. हा उदारमतवादी व्हाईसरॉय होता. यांनी एक कायदा केला मग आणि कायदा करून त्यांनी इथून पुढं दर 10 वर्षांना जनगणना करण्याची पद्धती डेव्हलप केली. आणि अशा पद्धतीला म्हणायचे नियमित जनगणना करणारा कायदा. तर नियमित जनगणनेला सुरुवात कधीपासून झाली तर 1881ला. म्हणून एक वेळेस उपशिक्षण अधिकारी ज्यावेळेस स्वतंत्र पेपर व्हायचे त्यावेळेस त्या परीक्षेला प्रश्न होता की भारतामध्ये नियमित जनगणनेला सुरुवात कधीपासून झाली. तर 1881 पासून झाली. लॉर्ड रिपनच्या कालखंडापासून ही नियमित जनगणनेला सुरुवात झालेली आहे. तर अशा जनगणना तर दर 10 वर्षांनी होत असते. आणि दशकातलं जे पहिलं वर्ष आहे जसं 1881ला झाली, 1891ला, 1901ला, 1911ला, 1921ला, म्हणजे दशकातलं जे पहिलं वर्ष आहे 1 पासून दशक सुरू होतं 10 पर्यंत. तर या पहिल्या दशकातल्या पहिल्या वर्षी जनगणना होत असते. अमेरिका, चायना बाकीचे देश जे आहेत ते दशकाच्या सेकंड लास्ट वर्षी जनगणना करतात. म्हणजे या ठिकाणी 1909ला केली ती 1919ला, 29ला, 39ला. तर दशकाचा सेकंड लास्ट वर्षी त्यांच्याकडे जनगणना होते. तर आपल्याला दशकाच्या
पहिल्या वर्षी जनगणना करत असतो. तर जनगणना करण्याचा कार्यकाल किती आहे? 10 वर्षाचा आहे। याच्यावरती प्रश्न होता, भारतात खाणे सुमारे किती वर्षाने होते? ठीक आहे, खाणे सुमारी म्हणजेच जनगणना, हे लक्षात घेतलं पाहिजे. नसता शब्द समजला नाही तर परत प्रश्नाचे उत्तर जाण्याची शक्यता जास्त असते. तर अशा जनगणना आतापर्यंत आपल्याला जर बघितल्या 1872 पासून शेवटची जनगणना झालेली 2011, अशा टोटल जनगणना झालेल्या आहे 15 जनगणनेपैकी ब्रिटिश कालखंडात जनगणना झालेल्या आहेत 8 आणि स्वतंत्र भारतानं जनगणना केलेल्या आहेत 7. अशा टोटल 15 जनगणना झालेल्या आहेत. यात 15व्या क्रमांकाची म्हणजे शेवटची जी जनगणना झालेली 2011ला झालेली आणि ही झालेली सी चंद्रमौली यांच्या नेतृत्वाखाली. भारताचे जनगणना आयुक्त होते सी चंद्रमौली आणि महाराष्ट्राचे जनगणना आयुक्त होते रणजित सिंह देवल. हे महाराष्ट्राचे जनगणना आयुक्त होते. आता हे चंद्रमौलीबद्दल लक्षात घेतलं पाहिजे. राज्यघटनेतल्या कलम 246 मध्ये तरतूद आहे की जनगणना केली गेली पाहिजेत आणि ही घटनात्मक जबाबदारी राष्ट्रपतीवरती टाकलेली आणि राष्ट्रपती ही जबाबदारी मग मंत्रिमंडळाकडून पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. मग मंत्रिमंडळामध्ये गृह मंत्रालयावरती ही जिम्मेदारी टाकलेली जनगणनेची. ठीक आहे, मग गृह मंत्रालय काय करतो, एक IAS अधिकारीची राष्ट्रीय जनगणना आयुक्त म्हणून नियुक्ती करत असतात. मग 2011ची जनगणना झाली त्यावेळेस नियुक्ती केली होती सी चंद्रमौली आणि सी चंद्रमौलीच्या नेतृत्वाखाली सगळ्या राज्यामध्ये त्या राज्याचा एक जनगणना आयुक्त नियुक्त केला जात असतो. मग याच वेळेस महाराष्ट्राच्या जनगणना आयुक्तपदी नियुक्त झाली होती रणजित सिंह देवल. तर 2011ची जनगणना महाराष्ट्र रणजित सिंह देवलच्या नेतृत्वाखाली झाली आणि भारताची सी चंद्रमौली यांच्या नेतृत्वाखाली झालेली. मग एक जनगणना आयुक्त नियुक्त केला जात असतो केंद्राकडून आणि केंद्राकडून नियुक्त केलेला जनगणना आयुक्त काय करतो की फॉर्मॅट तयार करण्याचं काम करत असतो. म्हणजे एखादं या ठिकाणी पान घेतलं की त्या पानावरती या ठिकाणी नेमके आपण एक पेपर जर घेतला त्याच्यावरती कोणती कोणती माहिती लोकांकडची घ्यायची. मग त्याचं नाव, वय, लिंग, जात, धर्म, प्रांत, भाषा, शिक्षण काय काय घ्यायचं ते अगोदर फॉर्मॅट तयार केला जातो. हा फॉर्मॅटला मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी लागते. मग मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली की त्यानंतर मग केंद्रीय जनगणना आयुक्त राज्याच्या जनगणना आयुक्तांना बैठक घेतो आणि सांगतो की तुमच्या राज्याची आकडेवारी या फॉर्मॅटमध्ये आम्हाला भरून द्या. मग भारतभरातल्या सगळ्या राज्याच्या जनगणना आयुक्ताला तसा फॉर्मॅट देऊन टाकला की सगळ्या राज्यातले जनगणना आयुक्त काय करतात, आपापल्या राज्यातून जनगणना करण्याचं काम करतात. मग राज्याचा जनगणना आयुक्त काय करतो, राज्याचे प्रशासकीय विभाग पाडलेले आहेत. जसं महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग आहे आणि प्रत्येक प्रशासकीय विभागाचा हा विभागीय आयुक्त प्रमुख असतो. मग त्या विभागीय आयुक्तांच्या बैठका घेतात आणि त्यांना हा फॉर्मॅट देतात. सांगतात तुमच्या विभागाअंतर्गत जेवढे जिल्हे येतील त्या जिल्ह्यातली जनगणनेची आकडेवारी तुम्ही आम्हाला या पद्धतीनं भरून द्या. मग विभागीय आयुक्त आपापल्या विभागात जातात आणि आपल्या विभागाअंतर्गत जेवढे जिल्हे येतील तेवढ्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेतात आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगतात की या फॉर्मॅटमध्ये तुमच्या जिल्ह्यातली लोकांची आकडेवारी आम्हाला भरून द्या. मग जिल्हाधिकारी ते फॉर्मॅट घेऊन आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जातात आणि आपल्या जिल्ह्यात जेवढे तालुके असतील त्या तालुक्याचा जो प्रमुख असतो तहसीलदार त्यांच्या बैठका घेतात आणि तहसीलदारला सांगतात की तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या तहसील अंतर्गत जेवढे गावं येतील तेवढ्या गावातील लोकांची मोजदाद करून या फॉर्मॅटमध्ये मला भरून द्या. मग तहसीलदार आपल्या तहसील अंतर्गत जेवढे गावं आहेत त्या गावांच्या या ठिकाणी त्या गावांसाठी मग गावांची संख्या मोजतात आणि मग 10-10, 12-12 गावांच्या पाठीमागं एक नायब तहसीलदार नियुक्त केला जात असतो आणि तो नायब तहसीलदार मग या ठिकाणी मंडल अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तलाठ्यांना सोबत घेऊन त्या गावातून जनगणना करण्याचं काम करत असतात. यांच्यासाठी सहकार्य करण्याकरता प्राथमिक शिक्षक लोक, झेडपीतले शिक्षक लोक त्या ठिकाणी नियुक्त केल्या जात असतात. बघा मग हे काय करतात, जनगणना 2 फॉर्मॅटमध्ये करतात. पहिल्यांदा 2 गट तयार केले जातात शिक्षकांचे. पहिल्या गटाला सांगतात फक्त घरांची मोजदाद करा, रिपीट घर होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे एकाच व्यक्तीचं जर 3-3 घरं असेल तर एकाच घराला क्रमांक द्या, म्हणजे जेणेकरून लक्षात येईल की दुसऱ्या घरामध्ये जाण्याची गरज नाही पडणार नंतर जनगणना करण्यासाठी जे लोक जाणार आहेत ते. आणि अशा पद्धतीने मग घरांची मग मोजदाद होऊन जाते आणि सांपत्तिक स्थिती पण लक्षात येऊन जाते आणि नंतर मग शिक्षकांचा दुसरा गट जातो आणि ज्या घरांना क्रमांक दिलेले आहेत त्या घरातल्या व्यक्तीची नोंदी घेण्याचं काम करतात. आणि अशा पद्धतीने मग गावातल्या सगळ्या नोंदी झाल्या तर मग
जी भिकारी लोक असतील रस्त्यावरती राहणारे त्या लोकांची नोंदी घेतल्या जातात आणि सगळे आकडेवारी भरून मग नंतर मंडलाधिकारी आणि नायब तहसीलदारकडून तहसीलदारकडे जातात आणि मग अशा पद्धतीने आकडेवारी तिथे गेली की तहसीलदार त्याच्या 2 प्रती तयार करतो, एक प्रत स्वतःकडे ठेवतो आणि एक प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचं काम करतो. स्वतःकडे प्रत याकरता की आपल्या तहसील अंतर्गत किती गाव आहेत, प्रत्येक गावाची लोकसंख्या किती आहे, कारण प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये किती वार्ड तयार करायचे यासाठी त्या ठिकाणची ती आकडेवारी कामाला येत असते. यासाठी एक प्रत स्वतःकडे ठेवत असतो तो आणि एक प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देत असतो. मग जिल्हाधिकाऱ्याकडे सगळ्या जिल्ह्यातील तहसीलदाराकडून आकडेवारी आली की त्याच्या 2 प्रती तयार करतो, एक स्वतःकडे ठेवतो, एक विभागीय आयुक्तांना देण्याचं काम करतो. स्वतःकडे याकरता ठेवतो की नगरपालिकेचे नगरसेवकासाठी किती लोकसंख्या पाठीमागे एक वार्ड किती वार्ड त्या ठिकाणी शहरामध्ये तयार होऊ शकतात याची वास्तविक आकडेवारी त्यांना त्या ठिकाणी मिळालेली असते आणि ते माहिती त्यांना मग पुढे चालून कामा येत असते 10 वर्षाकरता. त्याच्यानंतर विभागीय आयुक्ताकडे सगळ्या विभागातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आकडेवारी दिली की त्याच्या तो 2 प्रती तयार करतो, एक स्वतःकडे ठेवतोय विभागातली लोकसंख्येची आकडेवारीची प्रत आणि एक प्रत तो राज्याच्या जनगणना आयुक्तांना देतो असतो. बघा, विभागीय आयुक्त स्वतःकडे याकरता ठेवतो की महानगरपालिकेचे वार्ड तयार करण्याची जिम्मेदारी विभागीय आयुक्तांकडे असते. मग त्यांच्याकडे आकडेवारी हीच वास्तविक आकडेवारी असते, तर पुढचे 10 वर्षाकरता ही आकडेवारी त्यांना कामा येणार असते. आणि नंतर मग राज्याच्या जनगणना आयुक्ताकडे राज्यातल्या विभागीय आयुक्तांना सगळ्यांनी आकडेवारी दिली की राज्याची आकडेवारी जमा होती. राज्याची आकडेवारी जमा झाली की मग राज्याच्या जनगणना आयुक्त 3 प्रती तयार करतो, एक प्रत स्वतःकडे ठेवतो, एक राज्याच्या राज्यपालांना देतो आणि एक प्रत केंद्रीय आयुक्तांकडे देतात, यांच्याकडे दिला जाते. मग आणि मग केंद्रीय आयुक्ताकडे सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची आकडेवारी जमा झाली की मग ते पण त्यांच्या 3 प्रती तयार करणार, एक स्वतःकडे ठेवणार, एक गृह मंत्रालयाला देणार आणि गृहमंत्री आणि ते दोघं मिळून राष्ट्रपतीला एक प्रत देणार आणि राष्ट्रपतीची त्या प्रतिवरती स्वाक्षरी झाली की त्याच्यानंतर मग ती आकडेवारी प्रकाशित करण्याचं काम करणार. आणि अशा पद्धतीनं गृहमंत्री आणि केंद्रीय जनगणना आयुक्ताने जी आकडेवारी पत्रकार परिषद घेऊन घोषित केली त्या आकडेवारीला म्हणायचं प्रोविजनल आकडेवारी, तात्पुरती आकडेवारी. ही आकडेवारी त्यांनी वेबसाईटवरती टाकून दिलेली, सगळ्या देशभरातल्या लोकांना या ठिकाणी बघण्यासाठी ते मोकळे होऊन जातात. पण ही आकडेवारी फायनल नसते. ही आकडेवारी जशी वेबसाईटवरती टाकून दिली जाते प्रोविजनल आकडेवारी असते, हीच आकडेवारी त्यांच्या सांख्यिकी विभागाकडे दिली जाते, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन किंवा ऑफिस म्हणतो आपण, त्यांच्याकडे दिलं जात असते. सध्या NSO म्हणतो त्याला आपण, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, ठीक आहे, यांच्याकडे ही दिलं जाते. आणि मग यांच्याकडे आकडेवारी दिली की हे परत आणखीन पहिल्यापासून आकडेवारी बरोबर आहे की नाही ते तपासण्याचं काम करतात. ठीक आहे, आता इथून पुढे असं काही तपासण्याचे काम पडणार नाही कारण सगळं कम्प्युटराईज झालेलं आहे, त्यामुळे आकडेवारी बेरीज वजाबाकी कुठेही चुकणार नाही. मग या ठिकाणी आतापर्यंत अशी डबल आकडेवारी एकदा चेकअप केल्या जायची आणि चेक केल्यानंतर मग ज्या काही दुरुस्ती असेल त्या दुरुस्तीची नवीन परत आकडेवारी येणार, त्याला फायनल आकडेवारी किंवा अंतिम आकडेवारी म्हटलं जायचे. जसं 2011च्या आकडेवारीमध्ये 2015ला परत बदल सुचवलेला आहे, कारण 2011ची आकडेवारी पहिल्यांदा जी आली ती 121 कोटी, ठीक आहे, 1,93,422 इतकी आली होती आणि अंतिम आकडेवारी 2015ला आली 121 कोटी 8,55,000 एवढी ती लोकसंख्या आलेली. त्यामुळे आता इथं लोकसंख्या थोडं जवळपास 6.5 ते 7 लाखांना वाढलेली आहे. त्यामुळं घनतामध्ये बदल होतोय, साक्षरतामध्ये बदल होतोय, लिंग प्रमाणामध्ये बदल होतोय, 10 वार्षिक वाढामध्ये बदल होतोय, हे सगळं बदल या ठिकाणी मग थोडे थोडे करावं लागतात. बघा, तर अशा पद्धतीने ही फायनल आकडेवारी असते, अंतिम आकडेवारी असते. बघा, तर या पद्धतीनं आकडेवारी जमा केल्या जात असते. बघा, ठीक आहे. तर आतापर्यंत 15 जनगणना झालेले आहेत. या 15 जनगणनेपैकी सर्वाधिक लोकसंख्या वाढलेलं दशक येतं 1961 ते 71. या दशकामध्ये जवळपास 24.80% लोकसंख्या वाढलेली आहे, म्हणजे जवळपास 25% लोकसंख्या वाढलेली आहे. इतक्या प्रचंड गतीने लोकसंख्या कोणत्याही दशकात वाढल्याचे दिसत नाही. 61 ते 71 हे सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे दशक आहे आणि सर्वात कमी लोकसंख्या वाढलेली आहे 1911 ते 21. या दशकामध्ये -0.31% लोकसंख्या वाढलेली आहे, म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर जो आहे ऋणात्मक आहे. म्हणजे 1911ला लोकसंख्या जर बघितली तर 25.21 कोटी होती, तर 21ला 25.13 कोटी होती. म्हणजे इथं जवळपास 8 लाखांना घट झालेली पुढच्या दशकामध्ये.
11पेक्षा 21ला 8 लाखांना लोकसंख्या घटली. त्याचं कारण होतं या कालखंडात महायुद्धाचा कालखंड होता. नंबर 1, वेगवेगळ्या साथीचे, प्लेगच्या साथीच्या आजाराचा हा कालखंड होता. कॉलराच्या साथी प्रचंड प्रमाणात या दशकात आल्या होत्या. त्यामुळं मरण पावणाऱ्यांची संख्या जास्त होती जन्माला येणाऱ्यांच्या संख्येपेक्षा, आणि म्हणून लोकसंख्या वाढ न होता घट झालेली होती. म्हणून याला या ठिकाणी महाविभाजनाचे दशक म्हणतात. इतका कमी दर आतापर्यंत कोणत्या दशकात नाही आहे. मायनसमधला ऋणात्मक दर एकमेव हा दशक आहे. म्हणून या दशकाला म्हणायचं महाविभाजनाचे दशक. म्हणून एक वेळेस प्रश्न येऊन गेला की महाविभाजनाचे दशक ही संकल्पना कोणत्या विषयाशी संबंधित आहेत. मग महाविभाजनाचे दशक ही संकल्पना, मग खाली पर्याय होती राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र. तर लोकसंख्याशास्त्राशी संबंधित ही संकल्पना येत असते. तर या पद्धतीनं हे सर्वात कमी लोकसंख्या वाढीचे दशक आहे, हे सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे दशक येते. आणि त्याचबरोबर मग महत्त्वाच्या दशकातली लोकसंख्या किती राहिलेली तीही आकडेवारी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजेत. आता या ठिकाणी पहिली वर्षे आहेत 72, आणि या ठिकाणी लोकसंख्या कोटीमध्ये देतोय आपण 20 कोटी होती. त्याच्यानंतर 1881ला जनगणना झालेली, त्यावेळेस लोकसंख्या भरली 22 कोटी. त्याच्यानंतर 1891ला या ठिकाणी ही भरली 23.60 कोटी. 1901ला ही भरली 23.82 कोटी. 1911ला ही भरली 25.21 कोटी. 1921ला ही भरली 25.13 कोटी. या दशकाला म्हणायचं महाविभाजनाचे दशक. ठीक आहे. त्यानंतर 31, 28 कोटी, 41, 32 कोटी. तर ब्रिटिशांच्या कालखंडात 8 जनगणना झालेल्या आहे. ह्या 8 जनगणना आहेत त्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 या 8 जनगणना आहे. आणि स्वतंत्र भारतानं ज्या जनगणना केलेल्या आहेत त्या 7 आहेत. त्यातली पहिली जनगणना येते 10 वर्षानंतर 1951. त्यावेळेस भारताची लोकसंख्या होती 36 कोटी. हा प्रश्न पण येऊन गेले की स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती, तर 36 कोटी होती. ठीक आहे. त्याच्यानंतर 1961ला ही लोकसंख्या भरली 44 कोटी. 1971ला भरली 55 कोटी. 1981ला भरली 68 कोटी. 1991ला भरली 84 कोटी. 2001ला भरली 102.87 कोटी. ठीक आहे. आणि 2011ला भरली 121.08 कोटी इतकी भरलेली आहे. तर अशा पद्धतीनं ही 7 वर्षे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 2011 नंतर 21ला जनगणना व्हायला पाहिजे होती, परंतु 20-21चा कालखंड म्हणजे कोरोनाचा भयंकर कालखंड होता. आणि या कालखंडामध्ये एकमेकांपासून दूर राहण्यातच भलाई होती. त्यामुळे एकमेकांचा संपर्क येणार नाही, आणि त्यासाठीच करोडाचा खर्च करण्यातही अर्थ नव्हता. आणि म्हणून आपण काही दिवसाकरता जनगणना पुढे ढकललेली, 2 वर्षाकरता पुढे ढकलली होती. 23ला होणं अपेक्षित होतं. परत लक्षात आलं आहे की या कालखंडात जनगणना करणं थोडं धोक्याचं आहे, कारण 2026ला लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार आहे. आणि यासाठी मग आत्ताची जनगणना पकडण्याच्या ऐवजी आपण लोकसभा निवडणुकीनंतर घेऊ. म्हणजे आता 2025ला पुढची या ठिकाणी जनगणना केली जाणार आहे. आणि 25च्या जनगणनेनुसार 26ला मग लोकसभेची आणि विधानसभेची मतदारसंघाची पुनर्रचना परत पहिल्यांदा नव्यानं केल्या जाणार आहेत. तर ही आता जनगणना पुढची आता 25ला होईल बघा. त्यामुळे आता पुढची 2 वर्षे 24 आणि 25 ही 2 वर्षे तरी आपल्याला 11च्या जनगणनेवरती आपल्या आकडेवारीची भूक भागवावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाच्या दशकातली आकडेवारी लक्षात घ्यायची. मग याच्यात काय काय बघितलं आपण आता. जनगणना प्रारंभ करणारा पहिला देश होता स्वीडन. 1749ला त्यांनी सुरुवात केलेली. अमेरिकेनं सुरुवात केली 1790ला, आणि अमेरिकेनं दर 10 वर्षांनी जनगणना करण्याची पद्धत आणलेली. ब्रिटिशांनी जनगणना करायला सुरुवात केली 1801ला, आणि ब्रिटिशांचीच राजवट भारतावर असल्यामुळे 1872ला लॉर्ड मेयोच्या कालखंडात भारतानं जनगणना करायला सुरुवात केली. आणि इथून पुढे मग 1881ला नियमित जनगणनेचा कायदा झालेला आहे. सध्या भारतीय राज्यघटनेतील कलम 246मध्ये दर 10 वर्षांनी जनगणना करण्याची तरतूद करण्यात आलेली, आणि ही घटनात्मक जबाबदारी राष्ट्रपती, आणि राष्ट्रपतीने ही घटनात्मक जबाबदारी टाकलेली आहे गृह मंत्रालयावरती.
तर अशा पद्धतीनं गृह मंत्रालय जनगणना करत असते, असं लक्षात घ्यायचं. मग गृह मंत्रालयसुद्धा एक IAS अधिकारी जनगणना आयुक्त म्हणून नियुक्त करत असतो. त्यांना फॉर्मॅट तयार करून देतो की या फॉर्मॅटमध्ये ही आकडेवारी आली पाहिजेत. सध्याच्या निवडणुकीच्या अगोदर आपल्याला माहिती आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला गेलेला आहे आणि त्याचबरोबर OBCची गणना करण्यासाठी या ठिकाणी बऱ्याच मागण्या करण्यात आलेल्या आहे. जातीनुसार जनगणना करावी अशा प्रकारची मागणी केल्या जात आहे आणि आता इथून पुढं कदाचित जातीनुसार जनगणना करण्याचा योग येऊ शकतो, कारण जवळपास सरकारने मान्य केलेली की जातीनुसार जनगणना केल्या जाईल म्हणून. तर या पद्धतीनं मग ह्या वर्षीच्या जनगणनेमध्ये जातीनुसारचं जर जनगणनेचा कॉलम आलाच तर जातीनुसार शेवटची जनगणना झालेली आपली 1931ला. 1931 नंतर आतापर्यंत जातीनुसार जनगणना, जातीची नोंद केलेली नाही. धर्मानुसार जनगणना झालेली आहे पण जातीची नोंद केलेली नाही. ठीक आहे. जातीनुसार जरी केल्याचा प्रयत्न केला तरी या ठिकाणी SC, ST आणि OBC आणि इतर असे सरळ सरळ 4 जातीचे प्रकार टाकले जातील. ठीक आहे. 31च्या कालखंडात खऱ्या अर्थानं जातीनुसार जनगणना झालेली होती आणि त्याच आकडेवारीच्या आधारे आपण आजची आकडेवारी मांडत असतो बघा. तर या पद्धतीनं ही आकडेवारी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजेत आणि ही महत्त्वाच्या दशकातील लोकसंख्येची आकडेवारी आहेत. आता पुढचा मुद्दा येतो भारतातील लोकसंख्या वाढीचे टप्पे. हे बघा, लोकसंख्या या मुद्द्यावरती जेवढे प्रश्न आलेत त्यातले 40% प्रश्न एवढ्याच मुद्द्यावरती, एवढ्याच चार्टवरती, हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय लक्षात घ्यायचे हे 3, जसं आपण जागतिक सुरुवातीला आपण सिद्धांत बघितले होते, संक्रमण सिद्धांत बघितला होता नॉटेस्टिंगचा. WM थॉमस आणि फ्रँक नॉटेस्टिंग यांनी मांडलेला 1945चा सिद्धांत बघितला होता. त्याच 5 टप्प्यातून कशी कशी लोकांचं उत्पन्न आणि जनगणना वाढ यांचा सहसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यात कृषीवर आधारित अर्थव्यवस्था असते, त्या ठिकाणी जन्मदर जास्त असतो, मृत्यूदर जास्त असतो, दोघांमध्ये फरक कमीत कमी. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा टप्पा पहिला असतो, त्याला स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा म्हटलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या शोधामुळे वेगवेगळ्या आजारावरती उपचार केले जातात आणि मरणाऱ्यांची संख्या होते कमी, त्यामुळे मृत्यूदर झपाट्याने होतो कमी आणि जन्मदर राहतो तसाच, यांच्यातला गॅप वाढतो म्हणून लोकसंख्या वाढते. त्याला दुसरा टप्पा लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा म्हटलेला आहे आपण. तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदरही कमी होतो, मृत्यूदरही कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर कमी होऊन जातो. चौथ्या टप्प्यामध्ये जन्मदरही खूप कमी होतो, मृत्यूदरही खूप कमी होतो आणि त्यांच्यातला फरक कमी होतो आणि त्यामुळे लोकसंख्या वाढीचा परत स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा येतो. आणि आणखीन उत्पन्न जसं वाढतं तसं मग जन्मदर जो आहे मृत्यूदरापेक्षा कमी होऊन जातो आणि मृत्यूदर थोडा जास्तच राहतो, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर ऋणात्मक जातो. जेवढे विकसित देश आहेत त्या देशामध्ये ऋणात्मक विकास लोकसंख्या वाढीचे टप्पा सध्या चालू आहे. जपान असू द्या, जर्मनी असू द्या, ठीक आहे, ह्या देशामध्ये. तर अशा पद्धतीनं जागतिक जनगणना संक्रमण सिद्धांतानुसार प्रत्येक देशांना 5 टप्प्यातून जावं लागतंय. तसं भारत सरकारनं भारताची 4 टप्पे पाडलेले आहेत लोकसंख्या वाढीचे. आता कुठले कुठले 30-30 वर्षाच्या हिशोबाने हे टप्पे पाडलेले आहेत बघा. हे मग आता हे पहिले 30 वर्षे 1891 पासून सुरुवात केलेली, 1891 पासून हे 10, 20 आणि हे 30, हा पहिला टप्पा आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या बघा 1891ला 2360 होती, म्हणजे जवळपास 23.5 कोटी होती. इथं किती झाले, 25 कोटी झालेली ती, म्हणजे 1.5 कोटीनं लोकसंख्या वाढलेली इथं. ठीक आहे. लोकसंख्या वाढीचा दर जो होता 0.19% होता. एकदम स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा म्हणतात याला. जास्त काही लोकसंख्या वाढलेली नाही, कारण जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास सर्वात जास्त सारखाच होता आणि सर्वात जास्त होता. जन्मदरही जास्त होता, मृत्यूदरही जास्त होता. मग लोकसंख्या 30 वर्षामध्ये फक्त 1.5 कोटीनं वाढली. सध्या आपली लोकसंख्या दर वर्षाला 2 कोटीनं वाढते. मग 10 वर्षात जर विचार केला तर 20 कोटीनं वाढते. इथं 30 वर्षात 1.5 कोटीनं वाढली. याचा अर्थ प्रत्येक वर्षी जर बघितलं तर 2-2, 3-3 लाखनं, 4-4 लाखनं वाढला असं त्याचा अर्थ होतोय. ठीक आहे. तर या पद्धतीनं इथं लक्षात घेतलं पाहिजे. 5-5 लाखनं वाढलेली सरळ एका वर्षामध्ये, फक्त आपल्याकडे एका वर्षामध्ये 2-2 कोटीनं वाढते. तर हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा सुरू होतो 1921ला. 1921 पासून 10, 20 आणि 1951 पर्यंत 30. तर असे हे दुसरा टप्पा येतो हा. ठीक आहे. 21 ते 51. 21ला लोकसंख्या 25 कोटी होती, 51ला 36 कोटी झाली, म्हणजे जवळपास 12 कोटीनं लोकसंख्या वाढलेली. ठीक आहे. लोकसंख्या वाढीचा दर जवळपास 1.20% होता प्रत्येक वर्षी. इथं होता 0.19% होता,
इथं 1.20% झाला. ठीक आहे. तर लोकसंख्या 12 कोटींना वाढलेली. तर हा दुसरा टप्पा आहे. आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यूदर झाला कमी, जन्मदर तसाच राहिला, त्यामुळे लोकसंख्या वाढायला लागली. इथं लोकसंख्या वाढली पण वाढीचा दर थोडा कमीच होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्या टप्प्यामध्ये जगभरातले जे सिद्धांत बघितले, 5 टप्पे बघितले, त्यातल्या दुसऱ्या टप्प्याला विस्फोटाचा सिद्धांत म्हटलेला आहे, विस्फोटाचा टप्पा म्हटलेला आहे. इथं दुसऱ्या टप्प्याला फक्त लोकसंख्या वाढीचा टप्पा म्हटलेला आहे, विस्फोटाचा नाही. आणि 1951 पासून पुढची 30 वर्षे, 10, 20, 30, या 30 वर्षाला म्हटलेलं आहे तिसरा टप्पा. आलं लक्षात? मग 36 कोटीवरून 68 कोटीवरती लोकसंख्या गेलेली. 36 दोन्ही 72 म्हणजे 4 कमी, म्हणजे जवळपास 32 कोटीनं लोकसंख्या या टप्प्यात वाढलेली आहे. आणि वाढीचा दर होता 2.14 प्रत्येक वर्षी. ठीक आहे. इथं वाढीचा दर 1.20 होता, याच्या दुप्पट झाला येतो. लोकसंख्या 12 कोटी, 12 36, जवळपास 3 पटीने लोकसंख्या वाढलेली आहे. म्हणून याला म्हणायचं विस्फोटाचा टप्पा. तिसऱ्या टप्प्याला म्हणायचं लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा. ठीक आहे. तर हा लोकसंख्या विस्फोटाच्या टप्प्यावरती थोडं कॉन्सन्ट्रेशन करायचं बघा. त्याच्यानंतर मग 81 नंतर जनगणना वाढीचा दर घटायला सुरुवात झालेली आहे. तिसरा टप्पा 30 वर्षाचाच आहे परत. 91, 1 आणि 11 या टप्प्यामध्ये याला म्हणायचा चौथा टप्पा. या चौथ्या टप्प्यामध्ये 68 कोटी आणि 121 कोटीवर गेलो, म्हणजे हे 22 कोटी 100 होण्यासाठी, आणि हे 21 कोटी, 21 2 42 43 कोटी लोकसंख्या वाढलेली आहे. ठीक आहे. परंतु लोकसंख्या वाढ इथं 2.14 नाही, इथं 2.05% आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. इथं लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर घटतोय. इथं वाढीचा दर 2.14 आहे, इथं 2.5% आहे. म्हणून याला म्हणायचं लोकसंख्या वाढीचा टप्पा पण वाढीचा दर घटता असलेला टप्पा आहे. पहिल्या टप्प्याला म्हणायचं स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा, दुसऱ्या टप्प्याला म्हणायचं लोकसंख्या नियंत्रित लोकसंख्या वाढीचा टप्पा, तिसऱ्या टप्प्याला म्हणायचं विस्फोटाचा लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा, आणि चौथ्या टप्प्याला म्हणायचं लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर घटता असलेला टप्पा. तर अशा पद्धतीनं ही 4 टप्पे आहेत बघा. हे बघा, हा पहिला टप्पा 91 ते 21, 1.5 कोटी लोकसंख्या वाढली, म्हणजे दरवर्षी 0.19%नंच वाढलेली. या टप्प्याला नाव दिलं स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा किंवा खूप कमी लोकसंख्या वाढीचा टप्पा. दुसरा टप्पा येतो 21 ते 51, म्हणजे 30 वर्षाचाच आहे. या वर्षामध्ये जवळपास 11 कोटी लोकसंख्या वाढलेली. वाढीचा दर होता 1.20%, म्हणजे याच्या जवळपास 10 पटीने आहे. इथं लोकसंख्या वाढ आहे पण लोकसंख्याची जी वाढ आहे ती कमी प्रमाणात होताना दिसते. तिसरा टप्पा येतो 51 ते 81, या कालखंडामध्ये 32 कोटी लोकसंख्या वाढलेली आणि लोकसंख्या वाढीचा दर जवळपास 2.14% होता. ठीक आहे. तीव्र लोकसंख्या वाढीचा टप्पा यालाच विस्फोटाचा टप्पा म्हटलेला आहे आपण. आणि मग चौथा टप्पा सुरू होतो 81 ते 2011, 53 कोटी लोकसंख्या वाढलेली पण वाढीचा दर 2.05%. इथं वाढीचा दर होता 2.14, इथं वाढीचा दर होता 2.05%. मग आता इथं लोकसंख्या वाढते पण वाढीचा दर घटत आहे, वाढीचा दर कमी, हे लक्षात घेतलं पाहिजे. या टप्प्याबद्दल बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत. तर हा विस्फोटाचा टप्पा इथं तिसरा आहे. आणि जनगणना संक्रमण सिद्धांतानुसार दुसरा टप्पा येतो, तिथं दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येचा विस्फोट होतो, इथे तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्येचा विस्फोटाचा टप्पा आहे. हा फरक या ठिकाणी लक्षात घ्या. हा चार्ट असा पार्ट असला पाहिजे आपला, हा फॅक्ट डाटा आहे. आणि मी अगोदरच सांगितलेलं आहे की जेवढे प्रश्न आले त्यातले 30 ते 40% प्रश्न एवढ्या चार्टवरती आहे. पुढे प्रश्न बघणारच होतो आपण, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात यायला लागेल की यार इतकं जागेतलं हे मॅटर किती महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढच्या मुद्द्याकडे जायचं आहे. आता पूर्ण भारतभरात या आकडेवारीवरती काम करायचं आहे आपल्याला. मग भारताची 2011 नुसारची आकडेवारी, आणि या आकडेवारीवर कोणते कोणते मुद्दे? नंबर 1 क्षेत्रफळ, नंबर 2 लोकसंख्या, नंबर 3 दशवार्षिक वाढ, नंबर 4 घनता, नंबर 5 लिंग प्रमाण दर, बाल लिंग प्रमाण दर, SC आणि ST कॅटेगरीची जनगणनेची आकडेवारी. ठीक आहे. आता या ठिकाणी 2 पद्धतीने बघायचं आहे. एक तर सगळ्या राज्य आपण लक्षात ठेवू शकत नाही. भारतामध्ये टोटल 28 राज्य आहे आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. सगळं लक्षात घेण्याची गरज नाही. मग याच्यामध्ये काय करायचे? 2 भाग पाडायचे. सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे राज्य आणि सर्वात कमी लोकसंख्या वाढीचे राज्य, अशा पद्धतीने 2 टप्पे पाडायचे बघा. ठीक आहे. मग आता सर्वाधिक लोकसंख्या वाढीचे जे टप्पे आहेत, कोणते राज्य आहेत ते राज्यावरती काम करायचं, आणि मग ते 6 ते 7 मुद्दे पहिले काम करायचे बघा. आता पहिला मुद्दा येतो
क्षेत्रफळ पहिले राज्यानुसार घेऊन नंतर केंद्रशासित प्रदेशाचा विचार करा. मग राज्यानुसार 28 राज्ये. आता कोणत्या ठिकाणी कोणतं राज्य हे तुमचं पाठच आहे. कारण आता इथं गुजरात आहे, इथं मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, ओरिसा आहे. इकडे जर बघितलं तिथं उत्तराखंड आहे, हिमाचल प्रदेश आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे, इथं दिल्ली आहे, हे राजस्थान आहे. ठीक आहे. इकडं केरळ आहे, तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे. या भागात जर बघितलं इथं अरुणाचल प्रदेश आहे, इथं नागालँड आहे, हा मणिपूर आहे, हा मिझोराम आहे, हा त्रिपुरा आहे, इथं मेघालय, हा आसाम आहे, इथं सिक्कीम आहे, हा पश्चिम बंगाल आहे, इकडं हा झारखंड आहे, इथं बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे. ठीक आहे. हे राज्य आपली पाठ आहेत. मग आता यामध्ये सर्वाधिक आणि सर्वात कमी आणि क्षेत्रफळानुसार आपण जर बघितली पहिली तर सगळ्यात जास्त क्षेत्रफळ आहे राजस्थानचं. नंबर 1ला येतो राजस्थान. जवळपास 3,43,000 चौरस किलोमीटर एरिया येतो राजस्थानचं. तर भारतातलं क्षेत्रफळान सर्वात मोठा जिल्हा आहे, सर्वात मोठा राज्य येतं राजस्थान. 2 नंबरला येतं असतं मध्य प्रदेश. 3,08,000 चौरस किलोमीटर एरिया आहे. आणि 3 नंबरला आपला महाराष्ट्र येतो. 3,07,000 चौरस किलोमीटर एरिया. ठीक आहे. तर हे पहिली 3 राज्य असं लक्षात घ्यायचं. राज्य डोळ्यासमोर आहे ना, ती आकडेवारी ऑटोमॅटिक लक्षात राहून जाते बघा. आणि शेवटची 3 राज्ये जर बघायचे तर हे छोटे छोटे असणार आहेत. मग यामध्ये सर्वात छोटं राज्य येतं असतं गोवा. 3,700 चौरस किलोमीटर आहे. ठीक आहे. गोव्याचं क्षेत्रफळ. आता महाराष्ट्रातले बरेच जिल्हे असे की त्याच्यापेक्षा गोवा क्षेत्रफळ कमी आहे. तर हे लक्षात घ्या. पहिलं राज्य आहे. दुसरं राज्य येतं सिक्कीम. जवळपास 7,000 चौरस किलोमीटर आहे. आणि 3 नंबरला येतं असतं त्रिपुरा. ठीक आहे. त्रिपुराचं क्षेत्रफळ येतं असतं 10,000 चौरस किलोमीटर. तर अशा पद्धतीनं सर्वात शेवटचे 3 राज्य लक्षात ठेवताना गोवा, सिक्कीम आणि त्रिपुरा लक्षात घ्यायचं. सर्वात मोठाले राज्य म्हटलं की राजस्थान 1, मध्य प्रदेश 2, महाराष्ट्र 3. तर ही आकडेवारी मग या फॉर्मॅटमध्ये लिहून काढायची असते बघा. हे बघा, पहिलं 3 राजस्थान 1 नंबरला, मध्य प्रदेश 2 नंबरला, महाराष्ट्र 3 नंबरला आहे. इथं गोवा 1 नंबरला आहे, सिक्कीम 2 नंबरला आहे, त्रिपुरा 3 नंबरला आहे. ठीक आहे. टोटल भारताचं क्षेत्रफळ या बाजूला लिहित चालायचं आणि पहिले 3 राज्य शेवटचे 3 राज्य लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसऱ्या मुद्द्यानुसार जर आपण गेलो तर दुसरा मुद्दा येतो लोकसंख्या. ठीक आहे. आता लोकसंख्या, भारताची लोकसंख्या आपल्याला माहिती आहे 121 कोटी आहेत. या 121 कोटींमध्ये या ठिकाणी सर्वात जास्त लोकसंख्या असलेले पहिले 3 राज्य लक्षात घ्यायचे. पहिले राज्य येतं असतं यूपी आणि यूपीची लोकसंख्या येते जवळपास 19.98 कोटी, म्हणजेच 20 कोटी लक्षात घ्यायचे. 2 नंबरचं सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 23 लाख आहे, 74,333. ठीक आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर येतो बिहार. बिहारची लोकसंख्या 10 कोटी 40 लाख आहे. हे असं इथं लक्षात घेतलं पाहिजे. हे पहिले 3 सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य. नंतर मग पश्चिम बंगाल आहे, नंतर आंध्र प्रदेश आहे, नंतर मग असा उतरता क्रम लागेल आपल्याला. तर पहिले 3 राज्य लक्षात ठेवायचे. आणि सर्वात शेवटची 3 राज्य कुठले कुठले? लोकसंख्येच्या बाबत जर बघितलं तर सर्वात कमी लोकसंख्या आहे ती सिक्कीमची. 6,10,000 लोकसंख्या आहे फक्त. नंबर 2ला येतो असतो मिझोराम, 11 लाख लोकसंख्या आहे. आणि नंबर 3ला येतो असतो अरुणाचल प्रदेश, 14 लाख लोकसंख्या आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य लक्षात घ्या. मग आता त्याची मांडणी इथं करायची आपण. हे बघा, लोकसंख्या 121 कोटी आहे. सर्वात जास्त आहे उत्तर प्रदेश 19.98 कोटी, महाराष्ट्र 11.13 कोटी, बिहार 10.40 कोटी. आणि सर्वात कमी लोकसंख्या आहे सिक्कीम 6 लाख, मिझोराम 10.97 म्हणजे 11 लाख आहे, अरुणाचल प्रदेश 14 लाख आहे. या पद्धतीनं मांडणी करत चालायचे, नकाशात बघत चालायचं आणि इकडं मांडणी करण्याचं काम करायचं. ठीक आहे. पुढचा मुद्दा येतो आता 10 वार्षिक वाढ. मागच्या दशकामध्ये 2001 ते 11 जी वाढ झाली ती वाढ कशी झाली या दशकाचा विचार करायचा आता. ठीक आहे. मग या दशकामध्ये लोकसंख्या वाढ कोणत्या राज्यात सर्वात जास्त झाली? तर 1 नंबरला येतं मणिपूर, जवळपास 32% या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली. 2 नंबरला येतं असतं इथं मेघालय. मेघालयची लोकसंख्या जवळपास 28% वाढलेली. आणि 3 नंबरला येतं असतं अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची लोकसंख्या 26% वाढलेली.
तर ईशान्य भारतातले राज्य आहेत की जिथं सर्वाधिक लोकसंख्या वाढीचं रेकॉर्डवर रेकॉर्ड तयार करण्याचं काम चालू आहे. ठीक आहे. आणि सर्वात कमीचा जर विचार केला तर सर्वात कमी लोकसंख्या वाढते नागालँडची. नागालँड एक नंबरला येईल, म्हणजे -0.6%, म्हणजे ऋणात्मक दर राहिलेला आहे यांचा मागच्या दशकामध्ये. आता तो का राहिला त्या पाठीमागच्या घटना घडामोडी तिथले त्या अंतर्गत भागात जावं लागेल, आपल्याला त्यात काही सध्या मतलब नाही. 2 नंबरला येत असतो बघा केरळ. केरळची लोकसंख्या जवळपास 5% वाढलेली फक्त. आणि 3 नंबरला येतो असतो गोवा, 8% वाढलेली. 10%पेक्षा कमी वाढ असेल तर तिथं लोकसंख्या स्थिरीकरण आहे. ठीक आहे. आणि ऋणात्मक दर असेल तर लोकसंख्या घटू लागली. असा साधा सरळ फॉर्मॅट लक्षात ठेवायचे. तर या पद्धतीनं या ठिकाणची ही माहिती लक्षात घ्यावी आपण. मग आता हे बघा 10 वार्षिक वाढीचा विचार केला तर आपली जी काय मागच्या दशकातली वाढ आहे 1 ते 11च्या दशकामध्ये, तर ही वाढ झालेली 17.7%. सर्वात जास्त वाढ नोंदवली गेली मणिपूर जवळपास 32%, मेघालय 28% आहे, अरुणाचल प्रदेश 26% आहे, नागालँड ऋणात्मक दर आहे 0.6%, केरळ 4.90 आहे म्हणजे 5% आणि गोवा 8%. तर ह्या हिशोबाने इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. पुढचा येतो मग घनता. मग आता घनता बघण्यासाठी परत मुद्द्यावरती आपल्याला इकडेच यावं लागेल. ठीक आहे. हा चौथा मुद्दा येतो घनता. मग आता या घनतेमध्ये लक्षात घेतलं पाहिजे सर्वाधिक घनता आणि सर्वात कमी घनता. आता घनता म्हणजे काय, दर चौरस किलोमीटर पाठीमागे राहणाऱ्या लोकांची संख्या काढतात कशी, एकूण लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर, म्हणजे एका चौरस किलोमीटर पाठीमागे किती राहतात त्यांचं ते गुणोत्तर म्हणजेच घनता असते. चौरस किलोमीटर या एककात मोजलं जात असतं. ठीक आहे. मग आता सध्या भारताची घनता आहे 382. दर चौरस किलोमीटर पाठीमागे भारतात लोक राहतात 382. महाराष्ट्रात 365 लोक राहतात. मग आता भारतात सर्वात जास्त घनता कोणत्या राज्याची आहे, तर सर्वात जास्त येते बिहारची. ठीक आहे. जवळपास 1106 येते. नंबर 2ला येते पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालची जवळपास 1028 येत असते आणि 38 येत असते. ठीक आहे. आणि नंबर 3ला येत असते केरळ. केरळची येत असते 860. हे सर्वाधिक घनता असलेले पहिले 3 राज्य लक्षात घेतले पाहिजेत. आणि सर्वात कमी घनता असलेल्या राज्यांमध्ये इकडे अरुणाचल प्रदेश 1 नंबरला आहे, जवळपास 17 घनता आहे. 2 नंबरला इथं मिझोराम आहे. ठीक आहे, 52 घनता आहे. आणि 3 नंबरला इथं सिक्कीम आहे, 86 घनता येते दर चौरस किलोमीटर पाठीमागे. म्हणजे सर्वात कमी घनता असलेले जे राज्य आहेत ईशान्येकडचे राज्य आहेत, आणि सर्वात जास्त घनता असलेले राज्य इकडं बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ. आकडेवारी लक्षात नाही राहिले चालेल, पण हे क्रमानं पहिले 3 राज्य शेवटची 3 राज्य लक्षात ठेवणं गरजेचे आहे. ठीक आहे. हे बघा सर्वात जास्त घनता बिहारची आहे 1106 आहे, पश्चिम बंगाल 1028 आहे 38 म्हटलं होतं आपण, केरळ 860 आहे, अरुणाचल प्रदेश 17 आहे, मिझोराम 52 आहे, सिक्कीम 86 आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो लिंग प्रमाण दर, आपलं साक्षरता येतो असतो. मग साक्षरता मुद्द्यावरती आपण काम करायचं. साक्षरतेची पहिली संकल्पना क्लिअर करून घ्या. 7 वर्षावरील ज्यांना कोणत्याही भाषेत लिहिता येतं, वाचता येतं आणि समजतं त्याला साक्षर म्हणतात. ठीक आहे. आणि 90% साक्षरता झाली की 100% समजतात. 100% होण्याची वाट बघितली जात नाही. उदाहरणार्थ केरळची सध्याची साक्षरता 94% आहे, म्हणजे केरळ 100% साक्षर राज्य आहे. मग आता सर्वाधिक साक्षरता कोणत्या राज्याची आहे, तर 1 नंबरला येतं केरळ, 94% साक्षरता आहे. 2 नंबरला येतो असतो मिझोराम. मिझोरामची जनगणना आपलं हे साक्षरता दर 91%. आणि 3 नंबरला येतो असतो गोवा 88%. आता ते 100% झालेलेचे, ही 11ची जनगणना आहे आपल्या आता. तर केरळ 1 नंबर, मिझोराम 2 नंबर, गोवा 3 नंबर. हे सर्वाधिक घनता असलेले साक्षरता असलेले राज्य आहेत. आणि ज्या राज्यात साक्षरता दर जास्त आहे त्या राज्याचा दरडोई उत्पन्न पण जास्त असतं, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि सर्वात कमी साक्षरता कुठली आहे, तर सर्वात कमी साक्षरता येत असते बिहारची, 62% साक्षरता आहे फक्त. नंबर 2ला येत असतो अरुणाचल प्रदेश, 65% साक्षरता आहे. आणि नंबर 3ला येत असतो राजस्थान, 66% साक्षरता आहे. तर हे सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य आहेत.
बिहार, म्हणून बिहारचं दरडोई उत्पन्न सर्वात कमी. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आणि नंतर येतं राजस्थान. तर ह्या पद्धतीनं हे मुद्दे इथं लक्षात ठेवणं गरजेचे आहे. साक्षरतेनंतरचा मुद्दा येतो असतो लिंग प्रमाण दर. लिंग प्रमाण दर म्हणजे 1000 पुरुषांमागं महिलांची संख्या किती आहे. मग 1000 पुरुषांमागं 950 पेक्षा कमी महिला असतील तर प्रतिकूल प्रमाण, 950 पेक्षा जास्त महिला असतील अनुकूल प्रमाण. ठीक आहे. भारताच्या दक्षिण भागामध्ये मातृसत्ताक पद्धती आहे म्हणून इकडे महिलांची संख्या जास्त आहे, इकडे महिलांची संख्या पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे संख्या कमी आहे. हा जनरल आयडिया तयार करून ठेवायची बघा. ठीक आहे. मग आता या ठिकाणी सर्वाधिक लिंग प्रमाण दर कुठं असेल तर केरळमध्ये. 1 नंबरला केरळ आहे 1084, 2 नंबरला तामिळनाडू आहे 996 आणि 3 नंबरला आंध्र प्रदेश आहे 993. हे शेवटचे पहिले 3 राज्य आहेत की ज्यांची सर्वाधिक लिंग प्रमाण दर आहे. म्हणून इथं महिलांबाबत अत्याचार कमीत कमीच्या बातम्या येतील बघा, जास्त बातम्या येणार नाही, कारण इथं स्त्री पुरुष समानता या ठिकाणी मानले जाते. आणि सर्वात कमीचा जर विचार केला तर सर्वात कमी आहे लिंग प्रमाण दर हरियाणा. ठीक आहे. जवळपास विचार जर केला आपण 832च्या आसपास येतं बघा, 879च्या आसपास येतं. ठीक आहे. हे पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे जम्मू काश्मीर. लडाख आणि जम्मू काश्मीर एकत्रच होता 2011ला. ही दोन्हींची आकडेवारी 889 आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर येत असतो सिक्कीम 890. हे असं लक्षात घ्यायचं आहे. हे बघा या ठिकाणी साक्षरता हे लिंग प्रमाण दर आहे. केरळ 1084, तामिळनाडू 996, आंध्र प्रदेश 993, हरियाणा 879, जम्मू काश्मीर 889 आणि सिक्कीम 890. तर या पद्धतीने विचार करायचा आहे. ठीक आहे. आणि हे बाल लिंग प्रमाण दर आहे. मग आता बाल लिंग प्रमाण दराचा जर विचार केला तर पुढच्या कालखंडामध्ये मग एकूण लिंग प्रमाणामध्ये काय बदल होणार आहे तर यासाठी बाल लिंग प्रमाण दर चेक केलं जात असतं. मग बाल लिंग प्रमाण दर म्हणजे 0 ते 6 वयोगटातील 1000 मुलांच्या पाठीमागं मुलींची संख्या किती आहे त्याला म्हणायचं बाल लिंग प्रमाण दर. मग भारताची मुलींची संख्या येते 919. म्हणजे पुढच्या कालखंडामध्ये भारताची सरासरी लिंग प्रमाण जे 943 आहे आणि यामध्ये आता बाल लिंग प्रमाण दर 919 आहे. याचा अर्थ मुलींची संख्या पुढच्या कालखंडामध्ये एकूण महिला प्रमाणाचं कमी होणार आहे. महिलांवरती अन्याय अत्याचार वाढण्याची शक्यता जास्त आहे. तर 919 येतं असते बघा. ठीक आहे. आणि यामध्ये मग सर्वात जास्त महिला मुलींची संख्या कुठे तर सर्वात जास्त आहे मिझोराममध्ये 1 नंबरला आणि हे येते 971. ठीक आहे. नंबर 2ला येतं असतं मेघालय. मेघालयमध्ये येतं असते 900 जवळपास 66. ठीक आहे. आणि 3 नंबरला येतं असतं छत्तीसगड. हे सगळे आदिवासी पट्टा आहेत बघा, 960च्या आसपास येत असते. तर इथं सर्वाधिक मुलींची संख्या जास्त आहे बाकीच्या भागापेक्षा, म्हणजे केरळपेक्षा आता ही बाकीचे राज्य जास्त आहे. आणि सर्वात कमीचा जर विचार केला तर हरियाणा 834 आहे, सर्वात कमी आहे. 2 नंबरला पंजाब आहे 846 आहे. 3 नंबरला महाराष्ट्र आहे 894 आहे. 4 नंबरला येईल महाराष्ट्र. इथे जम्मू काश्मीर येईल बघा 3 नंबरला आणि हे येईल 862 आणि महाराष्ट्र 4 नंबरला 894. तर अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं हे हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर एकत्रित विचार करायचा आहे. ठीक आहे. आणि 4 नंबरला मग महाराष्ट्र आहे 894. हे बघा या ठिकाणी आपण बघू. हे बाल लिंग प्रमाण दर 919 आहे. मिझोराम सर्वात जास्त आहे, मेघालय 2 नंबरला आहे आणि छत्तीसगड 3 नंबरला आहे. हरियाणा 834 1 नंबरला आहे, पंजाब 2 नंबरला आहे, जम्मू काश्मीर 3 नंबरला आहे. या अशा पद्धतीने लक्षात घ्यायचे. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची संख्या किती आहे. अनुसूचित जातीची भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये प्रमाण आहे 16% आणि जमातीचा 8%, 8 दोन्ही 16% असं लक्षात ठेवायचं. म्हणजे SC पेक्षा STची संख्या निम्म्यानं कमी आहे. मग सर्वात जास्त प्रमाण SCचं कुठं असेल पंजाबमध्ये, पहिलंच लक्षात ठेवा 1 नंबरला. आणि सर्वात कमी कुठं असेल तर मिझोराम, कारण मिझोराममध्ये STची संख्या जास्त आहे तिकडं. आणि लोकसंख्येनुसार विचारलं तर SCची सर्वात जास्त लोकसंख्या आहे UPमध्ये आणि सर्वात कमीचा जर विचार केला तर मिझोराममध्येच आहे. ठीक आहे.
आणि एस टीची संख्या 8.6%, सर्वात जास्त येते मिझोराम 94% आणि सर्वात कमी आहे उत्तर प्रदेश. आणि लोकसंख्येनुसार विचारलं तर सर्वात जास्त येतं मध्य प्रदेश आणि सर्वात कमी या ठिकाणी गोवामध्ये येत असते बघा. तर अशा पद्धतीनं हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर ही झाली भारताची जनगणना. ठीक आहे. आणि याच पद्धतीनं मग महाराष्ट्राची जनगणना लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहे. 8 केंद्रशासित प्रदेशांचाच विचार करा. त्यामध्ये ही लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यात पहिलंच लक्षात ठेवा, फक्त 3 आणि 3 असं लक्षात घेण्याच्या भानगडीत पडू नका. कारण केंद्रशासित प्रदेशावरती रेअरातली रेअर प्रश्न असतात, जवळपास नसल्या जमा आहे. कोणत्याही प्रश्नपत्रिका बघा तुम्ही. हां, घटना घडामोडी काही नवीन त्या वर्षी घडल्या तर मग सांगता येत नसतात. तर इथं क्षेत्रफळानं सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान निकोबार 8200 आणि सर्वात कमी आहे लक्षद्वीप फक्त 32 चौरस किलोमीटर आहे. मग भारताच्या डोळ्यासमोर नकाशानं इथं लक्षद्वीप आहे, इथं अंदमान निकोबार आहे. ही सगळ्यात मोठं आहे, ही सर्वात लहान आहे. लोकसंख्येमध्ये सर्वात मोठे आहे तर दिल्ली. ठीक आहे, केंद्रशासित प्रदेश 1,67,00,000 आणि सर्वात कमी लक्षद्वीपाचे 64,000 लोकसंख्या आहे फक्त. 10 वार्षिक वाढीनुसार जर बघितलं तर दादर नगर हवेली 56% लोकसंख्या वाढलेली आहे. दादर नगर हवेली कुठे येते? भारत आणि आपलं महाराष्ट्र आणि गुजरातच्या मध्य भागात येते. आणि सर्वात कमी वाढलेली आहे लक्षद्वीपमध्ये. लक्षद्वीपमध्ये सर्वात जास्त ST कॅटेगरीचे लोक आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे ज्यांनी आता मुस्लिम धर्म स्वीकारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर घनतेनुसार सर्वात जास्त दिल्लीची 11,300 आणि सर्वात कमी अंदमान निकोबारची आहे 46 फक्त. साक्षरता दरानुसार सर्वात जास्त साक्षरता आहे लक्षद्वीपची 91% आहे आणि दादर नगर हवेलीची फक्त 76%. ठीक आहे. आणि बाललिंग प्रमाण आपलं लिंग प्रमाण दरानुसार पॉंडिचेरी दक्षिणेकडचं राज्य केरळला लागून, केरळ तामिळनाडूला लागून. ठीक आहे, 1037 आणि सर्वात कमी दीव दमण 618 आहे फक्त. तर या पद्धतीनं या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजेत. आज थांबू आपण. उद्याच्या लेक्चरमध्ये मग महाराष्ट्राच्या जनगणनेचे वितर जिल्ह्यानुसार बघायचं आणि मग लोकसंख्येवर प्रश्न कसे आलेले आहेत ते लोकसंख्येवरचे प्रश्न आपल्याला बघायचे. ठीक आहे, थांबू आपण आता इथं.